विचार अनुक्षणाचे करावा विचार क्षणाची करावा विचार अनुक्षणाचे करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू क्षणाची करावा विचार अनुक्षणाचे करावा क्षणाची करावा विचार अनुक्षणाचे करावा विचार पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार आयुष्य खातू काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावे संत समागमे धरावे संत समागमे धरावे आवडी समागमे धरावे आवडी करावी तातडी परमार्थाची करावी नादडी परमार्थाची करावी नादडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार आयुष्य खातू काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे यह लौकीच्या व्यवहारी तुका म्हणे या लोकीच्या तुका म्हणे या लोकीच्या व्यवहार तुका म्हणे या लोकिका व्यवहार डोळी धुरी भरुनी राहो नका डोळी धुरी भरुनी राहो नका डोळी धुरी भरुनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान मुबारक मारी मुबारक 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 माई मुबारक 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 मुबारक
रावया पार भवसिंधू रावया
दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोमादेवा निवृत्ती उदारा सोमादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवना पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवना पावनी आदत्रय जननी देवानी जननी देवानी आद्य जननी देवानी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी चाकरवाडी भूमी पुण्य पवित्र जेथ वस्ती माऊली ज्ञानेश्वर नमस्कार करिता पुण्य पडे पदरात नमन माझ्या सियाई पुरुषास विठ्ठला विठाला 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 क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त रूपी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग यच्छ या भूतालावरती आपला ध्येय अखंड झिजवणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाच्या कळसच ठिकाणी विराजमान असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगतवंदने जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा व या नरदेहाला आलेल्या जीवाला हिताचा उपदेश करणारा अभंग आजच्या पवित्र अशा कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे विठाला या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारा या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेल्या जीवाला एक हिताचा उपदेश करतात की बाबा तुला जर तुझ्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तुला हा जन्म मरण रूपी भवसागरामध्ये जन्म मिळालेला आहे हा जन्म जर सार्थकी लावायचा असेल तर तू जीवन जगत असताना क्षणोक्षणाला हाच विचार कर तुकोबारा यांनी या नरदेहातल्या जीवाला उपदेश करत असताना व्याकरणी दृष्ट्या भाषा वापरली क्षणोक्षणा हाच चकार लावून सांगितलं चकारात्मक पद्धतीने हाच विचार कर म्हणजे कोणता विचार कर तर हा जन्म मरण रूपी भवसागर तरुण जाण्याचा विचार तू क्षणोक्षणाला कर कसा आहे जन्म ते मृत्यू हे एक प्रवास आहे या संसाराला या मृत्यू लोकाला भवसागर म्हटलेला आहे भवसागर सागर याचा अर्थ समुद्र आहे मात्र त्या समुद्राच्या अलीकडलं जे टोक आहे ते म्हणजे जन्म आहे आणि पलीकडलं जे टोक आहे ते म्हणजे मृत्यू आहे हा जन्मवरण रूपी भवसागर तरुण जात असताना माणसानं क्षणोक्षणाला हाच विचार करायचा आहे जन्माला येणंही आपल्या हातात नाही आणि जन्माला आल्यानंतर मरणंही आपल्या हातात नाही पण मधला जो कालखंड आहे ना तो कसा जगायचा हा मात्र आपल्या हातात आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात की जीवन जगत असताना क्षणोक्षणाला विचार करा आणि हा विचार करून हा भवसागर तरुण जा का तर हा देह नाशवंत आहे एक ना एक दिवस हा देह जाणार आहे मुळात याचा आयुष्यच तो काळ खात चाललेला आहे तुकोबाराय म्हणतात हा विचार करत असताना तुमच्या अंतःकरणामध्ये त्याच वेळेस सद्विचार उत्पन्न होईल तुमच्या अंतःकरणामध्ये त्याच वेळेस विचार करण्याची क्षमता निर्माण होईल ज्या वेळेस तुम्ही संतांची संगती धराल आणि परमार्थाची तातडी करा संत संगतीमध्ये एकदा जीव गेला आणि परमार्थाची तातडी धरली त्या जीवाच्या अंतःकरणामध्ये
एक सद्भावना निर्माण होते आणि सद्भावना निर्माण झाल्याच्या नंतर तो जीव सत्विचार जीवन जगत असताना करतो. तुकोबाराय म्हणतात या सत्तेच्या, या संपत्तीच्या, या तारुण्याच्या, पदाच्या, प्रतिष्ठेच्या अहंकारामध्ये तू दंग होऊन राहू नको. अहंकार ही अशी गोष्ट आहे, माणसानं कधीच कुठल्या गोष्टीचा अहंकार केला नाही पाहिजे. आज माणसाकडे सत्ता आली की माणसाला अहंकार येतो, संपत्ती आली की माणसाला अहंकार येतो, पद आलं की माणसाला अहंकार येतो, प्रतिष्ठा आली की माणसाला अहंकार येतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही सत्ता, संपत्ती, तारुण्य, पद, प्रतिष्ठा काही दिवसाच्या गोष्टी आहेत. मला दिवस फिरला की वेळ फिरते, वेळ फिरलं की प्रारब्ध फिरतं. म्हणून आमचे गुरुजी नेहमी एक वाक्य सांगायचे, जीवन जगत असताना गरिबी आली तर कधीच लाजू नका आणि श्रीमंती आली तर कधीच माजू नका. जो माणूस जीवन जगत असताना आपल्या पापाला भेला, आपण करत असलेल्या पापाला भेला आणि आपापल्या बापाला भेला, त्याचा जन्म सार्थकी लागला. विठ्ठल विठ्ठल. आजचं कशा निमित्त नाही, कीर्तनाचं निमित्त काय हे तरी सर्व श्रोते सज्जन मायबाप मंडळींना ज्ञात असले तर सांगणे हे माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. महाराज या न्यायाने वैकुंठवासी, कैलासवासी मातोश्री रुक्मिणबाई बाबासाहेब यादव यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हा एक दिवसीय कीर्तन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. ज्ञानदान अन्नदान घडावं हा मानस त्यांचे सुपुत्र असणारे राजाभाऊ बाबासाहेब यादव यांनी आपल्या अंतःकरणामध्ये ठेवला की आपल्या आईने आपल्यावरती केलेले संस्कार, आपल्याला जन्म देऊन आपल्यावरती जीवन जगत असताना केलेले उपकार, त्या उपकारातून तर काही केल्यानंतर उतराई होता येत नाही. पण ते गेल्याच्या नंतर आई वडील असताना सेवा करणं आणि ते निघून गेल्याच्या नंतर त्यांच्या प्रित्यर्थाचे उत्सव करून त्यांचं महत्त्व वाढवणं हा उद्देश असतो. हे श्राद्ध, पिंडदान, कर्मकांड हे का केलं पाहिजे, ह्याच्या मागे काय शास्त्र आहे? हे नाही केलं तर जमत नाही का? तर ते करावंच लागतं महाराज. मग तो संन्यास धर्मामध्ये जीवन जगत असणारा असू द्या किंवा वानप्रस्थी धर्मामध्ये जीवन जगत असणारा असू द्या किंवा सांसारिक जीवनामध्ये जीवन जगत असणारा असू द्या, ज्यावेळेस विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, ही गोष्ट ज्यावेळेस ज्ञानोबारायांना समजली, ज्ञानोबारायांनी आपल्या तिन्ही भावंडाला सोबत घेऊन निवृत्ती दादा, मुक्ताई साहेब, सोपान काका आणि विश्वमौली ज्ञानोबा या चारी भावंडांनी इंद्रायणी मातेच्या काठावरती जे श्राद्ध कर्म केलं ते हे कर्म आहे. आपल्या आईवडिलांच्या जाण्यानंतर श्राद्ध कर्म केलं ते हेच कर्म आहे. संन्यास धर्मामध्ये जीवन जगत असणाऱ्या ज्ञानोबारायांनी केलं, वानप्रस्थी धर्मामध्ये जीवन जगत असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी केलं. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र, सीताई साहेब आणि लक्ष्मणजी वनवासामध्ये होते, आपल्या पित्याचे म्हणजे राजा दशरथांचे दुःखद बातमी ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना समजली, त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ गुरुच्या साक्षीने शरयू मातेच्या काठावरती जे कर्म केलं ते कर्म म्हणजे श्राद्ध कर्म. संसारिक जीवन जगणाऱ्या जीवाला तर ते करावंच लागतं. संन्यास धर्मामध्ये जीवन जगत असणाऱ्या ज्ञानोबारायांनी केलं, वानप्रस्थी धर्मामध्ये जीवन जगत असणाऱ्या जगाचा मालक आहे प्रभू रामचंद्र, त्यांनी सुद्धा केलं महाराज. आणि तुम्हा आम्हाला तर ते करावंच लागतंय, अनिवार्य आहे. वा वा वा. असे माणसं कीर्तनाला असणं ही कीर्तनकाराच्या परीक्षेची गोष्ट आहे मला. असे माणसं राहावे लागतात. कसं आहे मामा, आजकाल जर बघायला गेलं, लांबचं नाही आमचं सारखं 1.5 दिवसातून पोल उसात, गाव बदललं, अभंग बदलला, चिंतन तीच सध्या चालू आहे महाराज. पण असे माणसं ज्यावेळेस गावगाव निर्माण होते त्यावेळेस निश्चितपणे हा संप्रदाय टोकावर गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. जर यदा कदाचित आपण हे श्राद्ध कर्म नाही केलं, त्यांच्या नावे जाणं बहुदोष, त्यांच्या नावे जाणं बहुदोष.
आपण हे श्राद्ध कर्म नाही केलं, पिंडदान नाही केलं, तर महाराजांनी प्रमाण दिलं. महाराज त्या न्यायालाच नामदेवरायांनी प्रमाण दिलेलं आहे की हा कटा त्यांची करीती पितर. आहा कटाताचे करीती पितर, आहा कटाताचे करीती पितर, आहा कटाताचे करीती पितर, आहा कटाताचे करीती पितर. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. कविते कवाद गळे नागर्भ रोहिते कवाद. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. गळे नागर्भ कविते कवाद गळे कविते कवाद. कटाताची करीती पितर, आहा कटाताची करीती पितर, आहा कटाताची करीती पितर, आहा कटाताची करीती पितर. दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. गळेची नागर्भ लोहेची कवाद, गळेची नागर्भ लोहेची कवाद. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. गळेची नागर्भ लोहेची कवाद, गळेची नागर्भ लोहेची कवाद. महाराज म्हणतात आहा कटा त्यांची करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. जर आपण श्राद्ध कर्म नाही केलं, पिंडदान नाही केलं, तर ते पितर असणारे आपल्याला शाप देतात. म्हणून आपल्या घरामध्ये दुःख येण्याला, आपल्या घरामध्ये दुःख येण्याला दोनच कारण आहेत महाराज. कारण एक, घरामध्ये दुःख येतं, घरामध्ये भांडणं होतात, घरामध्ये पितृदोष निर्माण होतो. त्याला कारणच एवढं आहे महाराज. जर आपल्याकडून जीवन जगत असताना दोन गोष्टीचा विस्मरण झाला, एक आपल्या पितरांचा जर विस्मरण झाला, आपल्या पितरांना जर आपण लक्षात ठेवलं नाही, त्यांचं पिंडदान कधी आहे की कधी गेले, तर ते पितर असणारे शाप देतात मला. आणि दुसरं कारण आहे, आपल्या कुलदैवतेचा विसर झाला की त्या घरामध्ये दुःख येतं, पितृदोष निर्माण होतो. महाराज म्हणतात की त्या गोष्टीपासून जर वाचायचं असेल तर आपल्या आईवडिलांच्या गेल्यानंतर पूर्वजांच्या प्रित्यार्थ पिंडदान केलं पाहिजे, ज्ञानदान केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे. आणि जर असे उत्सव केले तर ते पितर असणारे वरून आशीर्वाद देतात. कल्याण येते तेत या कुळा, कल्याण येते तेत या कुळा, कल्याण येते तेत या कुळा, कल्याण येते तेत या कुळा. तुका म्हणे पितर आशीर्वाद देते, कल्याण येते तेत या कुळा, कल्याण येते म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण येते भावे कुळा, कल्याण येते. नामा म्हणे तया आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिती व्हावी कुळा. महाराज म्हणतात की ते पितर असणारे वरून आशीर्वाद देतात. मग त्या पितरांच्या प्रित्यात असे कर्म केले की ते पितर आशीर्वाद देतात आणि त्या परिवाराची सदप्रगती व्हायला सुरुवात होते महाराज. म्हणून हे कर्म केलं पाहिजे. हाच मानस या परिवारानं डोळ्यासमोर ठेवला आणि हे ज्ञानदान अन्नदानाचं कार्य केलं. दुसरं एक कारण शास्त्रामध्ये मामा असं सांगितलं की ज्या वेळेस जीव मृत्यू पावतो, मृत्यू पावल्याच्या नंतर 13व्या दिवसापर्यंत, 13व्या दिवशी एक पिंडदान केलं जातं. 13व्यापर्यंत पिंड पाडले जातात. ते पिंड पाडत असताना एखाद्या वेळेस ब्राह्मणानं मंत्र उच्चार करत असताना एखाद्या वेळेस मंत्र उच्चार चुकू शकतो किंवा त्या मंत्र उच्चाराच्या वेळेस त्या पिंडाला हात लावला जातो. आणि एखाद्या वेळेस जर आपलं बोट नजर चुकीनं जर त्या पिंडाला लागलं नसेल तर प्रत्येक पिंडाला बोट जर लागलं नसेल तर तो दोष आपल्याला लागतो.
जीव मृत्यू पावल्यानंतर 13व्या दिवसापर्यंत पिंड पाडले जातात आणि 13व्यापासून पुढं प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध म्हणतात त्याला. त्या मासिक श्राद्धाला ही पिंडदान केलं जातं महाराज. त्यावेळेस ही जर आपल्या एखाद्या वेळेस आपल्याकडून अनावधानाने चुका झाल्या असतील किंवा ब्राह्मणाकडून जर अनावधानाने चुका झाल्या असतील तर दोष तो आपल्याला लागतो. बरोबर 1 वर्षाला तो जीवात्मा मुक्तीला पावतो महाराज. म्हणजे हे शरीर सोडून देतो आणि शरीर सोडल्याच्या नंतर त्याचा आत्मा जो आहे तो नव्या शरीरामध्ये पदार्पण करतो. जसं की आपण हे कपडे मळाले समजा फाटले, हे काय करतो? कपाटात ठेवायचे का? कपडे मळाले फाटले टाकून देतो महाराज. तसंच हे शरीर एकदा का मळालं की टाकून दिलं जातं आणि याच्यामधला जो आत्मा आहे तो आत्मा राम नावाच्या तत्वाशी एकरूप होतो आणि त्याला पुन्हा 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 या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागतं. महाराज म्हणतात की हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये जर अडकायचं नसेल तर त्या परिवारानं त्या काळामध्ये हे कर्म केलं पाहिजे. आणि जर एखाद्या वेळेस ते कर्म करत असताना अनावधानाने चुका घडल्या असतील तर तो दोष आपल्याला लागू नये याचा करता हे नामसंकीर्तन आहे. हे नामसंकीर्तन झाल्याच्या नंतर त्या पूर्वजाला ते पुण्य प्राप्त होतं आणि त्याला सद्गती प्राप्त होते. विठ्ठल अभंग जो आहे तो तुकोबारायांचा आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारा या जीवाला एक हिताचा उपदेश सांगतात. तुकोबाराय म्हणतात की जीवन जगत असताना क्षणोक्षणाला विचार करा. कोणता विचार करा? हा भवसिंधू तरुण जाण्याचा विचार जीवाने क्षणोक्षणाला केला पाहिजे. आयुष्यामध्ये जीवनामध्ये विचार हा इतका महत्वाचा आहे महाराज. एखाद्या वेळेस जर आपल्या जीवनामध्ये आपला विचार चुकला तर उच्चार चुकतो. एखाद्या वेळेस जर उच्चार चुकला तर आचार चुकतो आणि यदा कदाचित जर आचार चुकला तर जीवाची त्या जीवनाशी विसंगती व्हायला वेळ लागेल. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सीताई साहेबांनी लक्ष्मणजी वनवासामध्ये होते त्यावेळेस सीतेचा एक विचार चुकला महाराज. राजा रावणाने एक कपट नीती वापरली. मामा मारीचाला हरणाचा वेश धारण करून सीतेला भुलवण्याकरता पाठवलं. ज्यावेळेस मामा मारीच एका हरिणाचा वेश धारण करून सीताई साहेब ज्या कुटेमध्ये राहत होत्या त्या कुटेच्या बाहेर ते हरण नाचू लागलं महाराज. इकडून तिकडं उड्या हाणते. सीतेने पाहिल्याबरोबर आपल्या पतीला विनंती केली की स्वामी 13 वर्ष झाले मी तुमच्या सोबत आहे पण आजपर्यंत कुठलीही गोष्ट तुम्हाला मागायला नाही. पण माझी एक इच्छा आहे, हे जे हरिण आहे हे हरिण इतकं सुंदर आहे, या हरणाच्या जर कातड्याची मी चोरी करून शिवली तर मला किती सुंदर दिसेल. सीतेने एक विचार उत्पन्न केला मनामध्ये आणि प्रभू रामचंद्रांनी विचार केला की आजपर्यंत वनवास तर मला एकट्याला होता पण माझा करता ही सध्या वनवासामध्ये आलेले आहे, हिची एखादी इच्छा पूर्ण करायला काय हरकत आहे. प्रभू रामचंद्रांनी हातामध्ये धनुष्य घेतला आणि त्या हरणाच्या मागे धावायला लागले. त्या हरणाच्या वेशामध्ये जो मामा मारीच होता त्या मामा मारीच्यानं त्या प्रभू रामचंद्रांना खेळवत दूर नेलं महाराज. आणि दूर नेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांनी धनुष्यावरती बाण लावला आणि तो बाण ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांनी सोडला तो बाण जाऊन त्या हरणाला लागला आणि त्या हरणाच्या रूपामध्ये जे मूळ मामा मारीच होता तो प्रकट झाला आणि त्याने आवाज दिला की लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. हा आवाज ऐकल्यानंतर सीताई साहेब म्हणतात माझे स्वामी काहीतरी अडचणीमध्ये आहेत, माझे पती काहीतरी संकटामध्ये आहेत आणि तुम्ही त्यांना मदत करण्याकरता धावून जा. त्यावेळेस प्रभू रामचंद्र सीताई साहेबांना सांगतात ज्याच्या नावाने संकट टळतात, ज्याच्या नावाने विघ्न जातात त्याच्यावरती संकट येईलच कसं. आई साहेब हा कट आचू शकतो. सीता ऐकायला तयार नव्हती. सीतेचा विचार बिघडला. सीता काय म्हटली माहितीये, ज्या अर्थी तुम्ही इथून जात नाहीत त्या अर्थी तुमच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी काहीतरी कपट आहे. सीताई साहेब इतक्या वाईट बोलल्या महाराज लक्ष्मणजींना. अनार्या करुणारंभ नृशंसकुलपासनम अहंतो प्रिय म्हणे रामस्य व्यसनम. आता ह्या काय म्हणलं हे सांगितलं असतं पण माझा तितका अधिकार नाही. सीताई साहेबांचा विचार बिघडला त्याच्यामुळे उच्चार बिघडला.
उच्चार बिघडला. लक्ष्मणजींनी विचार केला. लक्ष्मणजी सीताई साहेबांना म्हणतात की आई साहेब, 13 वर्ष वनवासामध्ये मी तुमच्या गळ्यातील अलंकार जाणत नाही, मी तुमच्या कानातील अलंकार जाणत नाही, मी तुमच्या मस्तकावरील अलंकार जाणत नाही, केवळ आणि केवळ पायातील अलंकार जाणतो. याचं कारण आहे 13 वर्ष मी तुमच्या चेहऱ्याकडे कधी पाहिलं नाही, रोज उठून पायाचं दर्शन घेत होतो, म्हणून फक्त पायातील अलंकार जाणतो. नहांजनामी कुंडले नहांजनामी केवरे नुपुरे तो बिजानामी नित्य पादाभि वंदन. केवळ पायातील अलंकार जाणतो. आणि तुम्ही माझ्याविषयी अशी वाईट भावना तुमच्या अंतःकरणामध्ये येतेच कशी? लक्ष्मणजींनी विषय थांबवला आणि एक धनुष्यामधून बाण काढला आणि त्या बाणाने सीताई साहेबांना एक गोल रिंगण मारलं. महाराज मी जातो म्हटले. लक्ष्मणजींना माहित होता हा कट आहे. लक्ष्मणजींनी ती रेखा वळली, त्याला आपण लक्ष्मण रेखा म्हणतो. लक्ष्मणजी निघून गेले. तितक्या वेळामध्ये रावणाने औचित्य साधलं. रावण त्या ठिकाणी आला आणि सीताई साहेबाचं हरण करून पळवून घेऊन गेला. हे कशा करता सांगायला लागलो. जीवनामध्ये विचार इतका महत्वाचा आहे. सीतेचा विचार चुकला त्यामुळे उच्चार चुकला, आणि उच्चार चुकला त्यामुळे आचार चुकला, आणि हा सर्व पराक्रम घडला. महाराज विठ्ठल विठ्ठल. विचार इतका महत्व आहे महाराज. माणसाचं जीवन हे विचारानंच घडतं आणि माणसाचं जीवन हे विचारानंच बिघडतं. स्वामी विवेकानंद एकदा अमेरिकेला गेलते. स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेलते. अमेरिकेतल्या लोकांनी स्वामी विवेकानंदांचं एक 2 मिनिटाचं 4 मिनिटाचं मनोगत ठेवलेलं होतं. विवेकानंदांचं वय वर्ष आहे 24 वर्षाचं. विवेकानंदांनी डोक्यावरती भगवी फेटा धारण केलेले, अंगावरती भगवे वस्त्र आहेत, पायामध्ये खडावा आहेत, आणि 24 वर्षाचा संन्यास धर्माचे तेज चेहऱ्यावरती लखलखते. महाराज विवेकानंद अमेरिकेसारख्या ठिकाणी गेले. शिकागो धर्म परिषद भरलेली होती, आणि ज्या वेळेस विवेकानंद व्यासपीठावरती गेले आणि 2 मिनिटांमध्ये सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले. महाराज इथे जमलेला माझा बंधू आणि भगिनींनो असं म्हटल्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि विवेकानंद ज्यावेळेस स्टेजवरून खाली आले त्यावेळेस त्या अमेरिकेमध्ये जी एक क्वीन होती, राणी होती, ती राणी असणारी विवेकानंदांच्या जवळ आली आणि विवेकानंदांना म्हणते की हे युवक, तू दिसायला इतका सुंदर आहेस, मी दिसायला इतकी सुंदर आहे, माझी एक इच्छा आहे, आपल्या दोघाचा जर विवाह झाला तर आपल्या पोटी जन्माला येणारी संतती किती सुंदर असेल. त्यावेळेस विवेकानंदांनी उत्तर दिलं. महाराज तेवढं उत्तर घरी घेऊन जा, कीर्तन सफल होईल. विवेकानंदांचे विचार काय होते? विवेकानंद म्हणतात, माय तुला असं वाटतंय ना की तू दिसायला सुंदर आहेस, मी दिसायला सुंदर आहे, आपल्या दोघांपासून निर्माण होणारी संतती किती सुंदर असेल, पण असं कर, मलाच तुझा मुलगा समज. काय विचार होते महाराज? हे विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाले म्हणून ते इतिहासामध्ये अजरामर झाले. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही जीवन जगत असताना प्रत्येक क्षणोक्षणाला हाच विचार करा. अभंगाचं प्रथम क्षणोक्षण हाची खरा विचार, क्षणोक्षण हाची खरा विचार, क्षणोक्षण हाची खरा विचार, क्षणोक्षण हाची खरा विचार,
जगत असताना क्षणोक्षणाला हाच विचार करा. हा जर भवसागर तरुण जायचा असेल तर तुम्ही हाच विचार करा. हाच विचार करा म्हणजे कोणता करा? भवसिंधू तरुण जाण्याचा विचार जीवानं क्षणोक्षणाला केला पाहिजे. विठाला विठाला पण आज जर बारकाईने विचार करायला गेले तर माणूस विचार करायलाच तयार नाही. महाराज विचार कधी करतो? घटना घडून गेल्याच्या नंतर. मी असं म्हणेल की काल काय झालंय याचा विचार करू नका. काल काय झालंय याचा विचार कधीच करू नका. उद्या काय होणार आहे याचाही विचार करू नका. विचारा तो वचना आधी, विचारा तो वचना आधी, हो करोनी सोते ठेवी करोनी सोते ठेविले. विचारा तो वचना आधी, विचारा तो वचना आधी, करोनी सोते ठेविले. विचारा तो वचना घरोनी सुधी ठेविले, घरोनी सुधी ठेविले, घरोनी सुधी ठेविले. विचारा कोणी घरोनी तुझे चरणी, घरोनी तुझे घरोनी तुझे चरणी. विचार इतका महत्वाचा आहे. मी सांगत होतो एक गोष्ट लक्षात ठेवा. काल काय झालंय हा विचार कधीच करू नका आणि उद्या काय होणार आहे हाही विचार करू नका. पण आज इतकं चांगलं वागा की येणारा दिवस हा चांगलाच निघाला पाहिजे असं माणूस डोळ्यासमोर ठेवून जीवन जगा. त्याचं जीवन सार्थकी झालं. महाराज विठाल विठाल. विठाला 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 विठाला. अरे चालत असताना एखाद्याला लात लागलीच नाही बाबा, एखाद्याला लात लागलीच नाही मामा, तर पाया पडण्याचा संबंध काय येतो महाराज? जर चालत असताना जर लात लागली तर पायाच पडावं लागेल ना. आणि ती पाया का पडतं माहिती आहे का? मी तुला लात हाणली सांगण्यासाठी पाया पडतो. चलत चलत जर अशी लात लागली का सांगत का पाया पड? मी चलत चलत तुला लात हाणली म्हणून. ज्याला हाणली त्याला माहित नसतं मला लात लागली म्हणून. सांगण्याचा हेतू हा आहे की आज इतकं चांगलं वागलं पाहिजे, इतका विचार चांगला ठेवला पाहिजे की उद्याचा दिवस आपल्याकरता चांगला येणार. या सत्तेच्या, या संपत्तीच्या, पदाच्या, प्रतिष्ठेच्या अहंकारामध्ये तू असा राहून दंग होऊन राहू नको. महाराज म्हणतात अरे सत्ता आज आहे तर उद्या नसणार आहे, पद आज आहे तर उद्या नसणार आहे, मग तेथे नचले काही सत्ता राहिलं काही काही पुढे संचित जाईल काही कामने दैवाच्या. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहिलं काही पुढे संचित जाईल काही कामने दैवाच्या. महाराज म्हणतात सत्ता आज आहे, सत्ता आज आहे तर उद्या नसणार आहे, पद आज आहे तर उद्या नसणार आहे, प्रतिष्ठा आज आहे तर उद्या नसणार आहे, श्रीमंती आज आहे तर उद्या नसणार आहे. महाराज गरिबी आणि श्रीमंती वृक्षाची सावली असते ना, दिवस फिरला वेळ फिरली की ती सावली सुद्धा फिरते. म्हणून कधीच कुठल्या गोष्टीचा अहंकार करू नका. तुकोबाराय म्हणतात ज्याला अहंकार आला त्याचा जन्म वाया गेला, आणि ज्याच्या जीवनामधून अहंकार गेला तो साक्षात देव झाला. विठ्ठल कशाचा अहंकार करायचा महाराज? बाबा कशाचा अहंकार करायचा? आपण म्हणतो महाराज मला लय लोक मानतात, माझ्याकडे अमुक आहे तमुक आहे, सगळा आपला गैरसमज आहे महाराज. अरे जोपर्यंत आपला किस्सा गरम आहे ना तोपर्यंत समाज आपल्यावरती प्रेम करणार आहे.
जोपर्यंत आपल्या अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत समाज आपल्यावरती प्रेम करणार आहे. जोपर्यंत आपल्याकडे पद आहे तोपर्यंत समाज आपल्यावरती प्रेम करणार आहे. एकदा का आपल्या जवळच्या गोष्टी निघून गेल्या की हा समाज जितक्या ताकदीनं खांद्यावर घेतो महाराज, तितक्याच ताकदीने खाली आदळून टाकतो. ही समाजाची रीत आहे. किती दिवस गुरमीत जीवन जगायचं मग. अरे ज्याच्याकडे वादनाची कला आहे त्याच्या अंगामध्ये जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत तुम्ही मानणार आहेत. आता इतकं चांगलं गातात, जोपर्यंत त्यांच्याकडे अंगामध्ये ताकद आहे, हातपाय चालतात, तोपर्यंत तुम्ही मानणार आहेत. आता मी एवढा पोपटावणी बोलायलो, जवळ तोंडात दात आहेत तवर तुम्ही मानणार आहोत. एकदा का दात पडले आणि विठ्ठल म्हणायच्या ऐवजी इथलं इथलं म्हणायला लागले, तुम्ही सुद्धा मानणार नाही. महाराज म्हणतात मुळात हा देहच कसा आहे, नाशिवंत आहे महाराज. एक ना एक दिवस हा देह जाणार आहे. तुकोबाराय म्हणतात त्या काळाने झडप आणण्याच्या अगोदर सावध झालं पाहिजे आणि हा विचार करून हा भवसागर तरून गेला पाहिजे. विठ्ठल या जगाच्या पाठीवर श्रीमंतीमध्ये दोन माणसांची नाव आली मामा. राजा रावणासारखा श्रीमंत या जगात झाला नाही आणि भगवान कृष्णासारखा श्रीमंत या जगात झाला नाही. पण एक गोष्ट आहे का, अहंकाराने रावणाची लंका जळाली आणि त्याच अहंकाराने देवाची द्वारका सुद्धा बुडाली. म्हणून अहंकार कधी कुठल्या गोष्टीचा करू नका बाबा. आणि जीवन किती दिवसाचं आहे तुम्हालाही माहित नाही आणि मलाही माहित नाही. रक्ताचे नाते सांभाळा. आज सक्का भाऊ सख्या भावाचा वैरी झालाय महाराज. सक्का भाऊ पक्की वैरी झाला. किती दिवसाचं जीवन आहे तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. आज इथून जाता जाता मी गावाकडे जाईल का नाही हे तुम्हालाही माहित नाही आणि तुम्ही इथून घरापर्यंत जाताना का नाही हे तुम्हालाही माहित नाही. जिंदगी दो दिन का मेला है, जब तक जान है तब तक शान है. एक बार जान निकल जाए तो शान की मिट्टी हो जाती है. एक शेर फार सुंदर वाचला मामा मी सकाळीच. शेर इतका सुंदर होता, लक्ष देऊन ऐका, ज्याला समजला त्याला समजेन महाराज. अरे मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. अरे दोस्तों, ना कपन में जेब है ना अलमारी, ये मौत के फरिश्ते इतने अजनबीज है, रिश्वत भी नहीं लेते. विठ्ठल म्हणून मस्त जागा महाराज, मस्त जागा. समजायले का मी काय सांगायलो ते? होय ओ माय, समजायले का? मस्त एका ठिकाणी गेलो मामा कीर्तनाला. ना मामाच होते, नांदेडला गेलो तर आम्ही कीर्तनाला. आणि कीर्तनाला गेल्या गेल्या तिकडली भाषा महाराज, गेल्या गेल्या म्हणले वा 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 महाराज आल्या, महाराज आल्या, संतरांची यात्रा, महाराज आल्या. मी म्हणलं काय घोटाळा तर नाही की झाला म्हणलं महाराज. बरं माणसानं जिथं नाही तिथं शुद्ध बोलू नये. माणसाला लय सवय असते महाराज सतरंजी म्हणावं. मागे एक 8 दिवसाखाली आम्ही पुण्याला गेलो कीर्तनाला. तिथे एका बाईनं म्हणली मी इतका हरिपाठ सुंदर म्हणते महाराज, इतका सुंदर हरिपाठ म्हणते, मी एकदम शुद्ध हरिपाठ म्हणते. मी म्हणलं म्हणा सर्वा घंटी राम देहादी. नाही, जसं आहे तसं समाजासमोर गेलं पाहिजे महाराज. अरे या देहाला जर आपण सौंदर्य प्रदान केलं, या देहावरती जोपर्यंत सौंदर्य आहे तोपर्यंत आपल्याकडे लोक पाहणार आहेत. जोपर्यंत आपल्याकडे एखादी गोष्ट आहे तोपर्यंत लोक आपल्या करता धावणार आहेत. एखाद्या वेळेस आपल्या जवळच्या वस्तू निघून गेल्या, आपल्या जवळचं पद निघून गेलं, आपलं सौंदर्य निघून गेलं, आपली मान हलायला लागली की आपले सुद्धा म्हणतात हे परके. तुम्हाला किंमत नाही महाराज, तुमच्या खिशामध्ये असलेल्या पैशाला किंमत आहे. महाराज म्हणतात की पैसा तेरे 3 नाम, परशा परशु परसराम. ज्याच्याकडे थोडा पैसा आहे राजभाऊ महाराज, लोक त्याला म्हणतात परसू. ज्याच्याकडे जरा थोडा जास्त पैसा आहे त्याला परसराम, आणि ज्याच्याकडे काहीच नाही परशा. समाजाची रीत आहे महाराज. म्हणून जीवन जगत असताना क्षणोक्षणाला हाच विचार केला पाहिजे, हा ध्येय कसा आहे. तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो. देह दानाद सकळ, नासिवण देह दानाद सकळ.
महाराज म्हणतात हा देह नाशवंत आहे, एक ना एक दिवस हा देह निघून जाणार आहे. मुळात याचं आयुष्य असणारा तो काळ खात चाललेला आहे. कुठल्या गोष्टीच्या अहंकारामध्ये राहू नको, क्षणोक्षणाला हा विचार कर आणि हा भवसागर तरुण जा. विठ्ठल विठ्ठल अरे जग जिंकणारा सिकंदर होता ना, सिकंदर 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 माहिती आहे का तुम्हाला? सिकंदर तुमच्या गावचा सिकंदर नाही, सिकंदर द अलेक्झांडर ऑफ सिकंदर, जग जिंकणारा सिकंदर होता. त्या सिकंदराने जवळजवळ अर्ध जग जिंकलं होतं बाबा, अर्ध जग जिंकलं होतं. सिकंदराला ज्यावेळेस त्याच्या मरण यातना दिसायला लागल्या, मरण डोळ्यासमोर दिसायला लागलं, मरण डोळ्यासमोर दिसत असताना त्या सिकंदर म्हणतोय त्याच्या सैन्याला, मी एक 4 दिवसाचा पाहुणा आहे बाबा, कधी कोणता दिवस येईन सांगता येत नाही, पण एक विनंती आहे. अरे मी जे कमवलेलं आहे ना, हे कमवलेलं मी सोबत घेऊन जाणार नाही. त्या सिकंदरला समजलं होतं महाराज आय आता खाली हात, जार आहे खाली हात. त्या सिकंदरला समजलं होतं की मी सोबत काही नेणार नाही. त्यावेळेस सिकंदरनं आपल्या सैन्याला सांगितलं की बाबा हो, मी मेल्याच्या नंतर ज्यावेळेस मला स्मशान भूमीमध्ये घेऊन जाताल, त्यावेळेस तिरडीवरती माझे हात तुम्ही असे बांधून ठेवू नका, तर माझे हात मोकळे ठेवा. जगाला कळू द्या की जग जिंकणारा सिकंदर सुद्धा खाली हात आया था और खाली हात जा रहा है. विठ्ठल विठ्ठल म्हणून कधीच कुठल्या गोष्टीचा अहंकार करू नका, क्षणोक्षणाला विचार करा आणि हा भवसागर तरुण जा. महाराज भगवंतानं तुम्हाला, मला ती लेकर बोलायला थोडे बघा, विठ्ठल भगवंतानं तुम्हाला मला हा नरदेह दिलाय महाराज, हा नरदेह भगवंतानं तुम्हाला मला दिलाय, पण याची किंमत कळाली नाही. जर याची किंमत तुम्हाला आम्हाला कळाली असती तर आपण जे साधू संतांनी सांगितलेलं आहे त्या मार्गाने चाललो असतोच ना, आणि आपला उद्धार करून घेतला असता. मला सांगा बरं, आजपर्यंत देव भेटलाय का कुणाला? देव भेटलाय का? होय बाबा, देव भेटला का? असंच झालं महाराज. एका ठिकाणी कीर्तनाला एक जण आला, कीर्तन चालू होतं, म्हणला महाराज तुम्ही सांगायला देव 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 आहे का या जगात? अरे मी म्हणलं दादा, ह्या देव आहे म्हणून तरी सगळं विश्व चालते, हे सगळं विश्व त्याच्या सत्तेनं चालते, आणि तू म्हणतोस देव आहे का या जगामध्ये? मी त्याला म्हणलं मोदी आहे का या जगात? मोदी 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 आहे का म्हणलो. अरे महाराज मोदी आहे म्हणून तर हा देश चालतंय म्हणला. मी म्हणलं कोण आहे रे ती मोदी? ती म्हणला देशाचा पंतप्रधान आहे मोदी. मी म्हणलं वा वा, मोदीची तुझी भेट झाली का म्हणलं कधी? काय बोलता म्हणला महाराज, आता देशाचा पंतप्रधान आहे आपल्याला कसा भेटेन? मी म्हणलं बावळटा, अरे ती जगाचा बाप आहे म्हणलं, ती तुला मला कसा भेटेन महाराज? तो भेटण्याकरता तितका भाव शुद्ध राहावा लागतो ना. विठाला त्या भगवंतानं आपल्याला हा नरदेह दिलाय महाराज, पण याची किंमत कळाली नाही. जर या नरदेहाची किंमत कळाली असती तर आपण खाऊ नाही ते खाल्लं नसतं, पिऊ नाही ते पेलं नसतं, करायचं नाही ते केलं नसतं महाराज, आणि जीवाचा उद्धार करून घेतला असता. कबीरदासजी सुंदर वर्णन करतात की दारू गांजा मत पी यारो, अक्कल गुंग हो जाती है, आपने पलो का दाम खर्च कर, मुंह में मक्खी आती. व्यसन करू नका महाराज. आपले मुलं जर व्यसन करत असतील तर त्यांना या क्षेत्राकडे आणा. आज ही काळाची गरज आहे महाराज. कधी कळतं? कधी कळतं? शेवटला आपल्या माना हलायला लागल्या, माना हलायला लागल्या की पुन्हा कळतं महाराज. तवा इकडं आणलं असतं तर बरं झालं असतं. आता हे छोटे छोटे 2 लेकर आहेत. अहो भविष्यात मोठे कीर्तनकार नाहीत होणार, मोठे वादक नाहीत होणार, मोठे गायक नाहीत होणार, पण एक गोष्ट या नारदाच्या गादीवर सांगतो, जीवनामध्ये कधीच वाईट वागणार नाहीत महाराज. त्यांच्याकरता टाळी वाजवायला इकडे आणले पाहिजेत महाराज लेकर आपले. परमार्थ याच्या करता, परमार्थात तरुणपणामध्ये शोभून दिसतो ना का म्हातारपणामध्ये दिसतो महाराज? तरुणा भाग्यवंत, 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 तरुणा भाग्यवंत,
पंढरीचा देवा स्मरा पंढरीचा देवा करणा भाग्यवंत नटहरी कीर्तनात नटहरी कीर्तनात नटहरी कीर्तनात महाराज म्हणतात तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तना जर तरुणीकडे आले तर त्या जगाच्या मालकाला सुद्धा आनंद होतो महाराज. आपण इकडे येण्याला फार काळाची गरज आहे महाराज, पण आज या 2026 मध्ये या कलियुगाच्या वाऱ्यामध्ये मराठवाडा हा सगळ्यात जास्त व्यसनाधीन होत चाललेला आहे महाराज. मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि आपण त्या संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे आपलं कर्तव्य आहे महाराज. दारू पिऊन सुपाऱ्या खाऊन सिगारेट वडून या गोष्टी करून कधीच माणसाचं भलं होणार नाही. आणि सांगण्याचं व्यासपीठ एवढंच आहे महाराज. आता कुठं राहिले चांगलं, टी व्ही लावली, राजकारण बघायला गेलं, वडावडी पाडापाडी आपटा आपटी तुडवा तुडवी तीच चालू आहे सगळी. एवढंच व्यासपीठ आहे केवळ हे सांगण्याकरता. अरे जाम पर जाम पीने से क्या मतलब, सुबह पी ली जाएंगी तो शाम को उतर जाएगी. एक बार मेरे हरिनाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. इकडे आलं पाहिजे. एकदा का तुम्ही इकडे आलात की तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला महाराज म्हणतात हा देह नाशिवंत आहे, एक ना एक दिवस हा देह जाणार आहे आणि याचा आयुष्य असणार तो काळ खात चाललेला आहे. म्हणून त्या काळाने झडप आणण्याच्या अगोदर तू सावध हो आणि सावध होऊन संतांची संगती धर. संत समागमी धरावी अबोली, 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 ओ संत समागमी धरावी अबोली, संत समागमी धरावी अबोली, धरावी तातडी परमार्थाची, धरावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, धरावी अबोली परमार्थी, धरावी अबोली परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, संत समागमी धरावी अबोली, धरावी तातडी परमार्थाची, धरावी तातडी परमार्थाची, संत समागमी धरावी अबोली, धरावी तातडी परमार्थी, धरावी तातडी परमार्थी. महाराज म्हणतात हा देह नाशिवंत आहे, त्या काळाने झडप आणण्याच्या अगोदर संतांची संगती धर आणि परमार्थाची तातडी कर. महाराज ज्या त्या काळामध्ये ज्या त्या गोष्टी योग्य वाटतात ना. परमार्थ तरुणपणामध्ये, परपंच
कोण म्हणलं म्हातारपणामध्ये? परपंच म्हातारपणामध्ये. संसार करावा, संसार करू नये या बाताचा मी नाही, पण तो परपंच करत असताना परमार्थापासून दुरावलो गेलो नाहीत पाहिजे हा विचार करून तो परपंच केला पाहिजे. प्रपंच करायची गोष्ट नाही, परपंच आपोआप होतो. परपंच आपोआप होतो महाराज, आणि परमार्थ हा करावा लागतो महाराज. करावा लागतो तो परमार्थ आहे, आणि आपोआप होतो तो प्रपंच आहे. विठाला ज्या त्या काळामध्ये ज्या त्या गोष्टी योग्य वाटते. इथंच होतं का? इथंच चालू होतं की मला आता कसं होईल वरचीवर जरा डायनामा गेले होईल, लक्षात राहणं गेले. महाग एकदा ऑक्सिजन झालता माझा, गाडीहून पडलो होतो टू व्हीलरवर. मामा तवापासून मला असं कमी दिसायले आणि कमी स्मरणशक्ती कमी झाली. चिलर तर असं दिसच ना गेले बाबा, नेस्ट नोटा दिसायला लागल्या. बाया म्हणत्या माय पैसे मागायला पैसे. काय नाही पैसे नसू द्या, एक मणी देऊन जावा. असंच म्हणलं मामा एका ठिकाणी, एक मणी द्या. एका बाईनं काळे मणी आणली. गेलो घेऊन आणि कशाला ठेवायचे, लागतात ना आता पुढे लागणार आहेत ते. एका ठिकाणी तिकडे कर्नाटकात गेलतो, तिथले तर म्हणले महाराज आमच्याकडे पैसे नाहीत द्यायला, मनी नाहीत, कडबाने हाताव का म्हणले. मी म्हणलं द्या 4-5 पॅन्ट्या गाडीवर बांधतो गावाकडे नेतो म्हणलं. असं आहे महाराज. कळायलंय का नाही? बोलायला कळायलंय का नाही? विठाला ज्या त्या काळामध्ये ज्या त्या गोष्टी योग्य वाटतात. तरुणपण नावाची संधी आहे, तरुणपण नावाची संधी आहे मामा. तर तरुणपणामध्ये संस्कार नावाचं सोनं केलं पाहिजे. बालपण नावाची संधी आहे, तर बालपणात संस्कार दिले पाहिजे, तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे, आणि म्हातारपणामध्ये समाधानी राहिलं पाहिजे. पण आपलं तसं नाही, आपलं सगळं उलट आहे महाराज. बालपण नावाची संधी आहे, तर संस्कार नावाचं सोनं केलं पाहिजे. बालपणामध्ये मला सांगा, आपल्याकडे ते काय म्हणतात मामा, बेश्रमीचा फोक की ती नदीत असते, वड्यात असते. ती बेश्रमीचा फोक जसा वडला असल्यानंतर वागतो बाबा, जसा तो निबर झाल्यावर वागते का? निबर झाल्यावर मोडते महाराज. ते तसंच आहे. बालपणामध्ये जे संस्कार होतात ते संस्कार तरुणपणामध्ये होत नाही. बालपणामध्ये ज्यांनी संधीचं सोनं केलं, बालपण नावाच्या संधीचं सोनं केलं, त्याचं जीवन सार्थकी लागलं. छत्रपती शिवाजी महाराज एक वेळेस त्यांचे मामांबरोबर स्वराज्यामध्ये प्रदक्षिणे करता गेलते. पाहत गेले प्रजा काय करते, आपलं राज्य कसं चालते हे पाहत असताना गेल्यानंतर त्या ठिकाणी नृत्य चालू होतं. एका नृत्यांगणीचं नृत्य चालू होतं. छत्रपती शिवाजी महाराज असे 2 मिनिट थांबले, आणि थांबल्यानंतर ते नृत्य पाहत होते, ते वादन पाहत होते. पण घडलं असं महाराज, ही बातमी जिजाई साहेबांना कळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचं वय म्हणजे छोटं वय, ही बाळकी लेकर आहेत ना, याच्यापेक्षा छोटं वय असं. आणि त्यावेळेस लहान लेकराला चांगलं काय वाईट काय हे कळत नाही महाराज. असं म्हणतात देव हे मुलं हे देवा घरची फुलं असतात, त्याला पाप काय पुण्य काय हे कळत नसतं. म्हणून कधीच कुणाच्या छोट्या लेकराला कधीच असं टाकून दिल्याने करायचं नाही महाराज. साक्षात भगवंताचा अंश त्याच्यामध्ये नांदत असतो. पण आपलं तसं नाही, लोकाचं म्हणजे कार्ट आणि आपलं म्हणजे बाळ आहे का नाही. छत्रपती शिवाजी महाराज असं लहान वय होतं आणि नृत्य पाहत होते. ही बातमी ज्यावेळी जिजाबाई साहेबांना कळाली, जिजाबाई साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना असं समोर उभा केलं. पण कधीच राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती हात उचलला नव्हता. आपण ऐका संस्कार किती महत्वाचे. जिजाबाई साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानाखाली एक लावून दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की राजे, तुमचा जन्म बाया नाचवण्यासाठी नाही, तर तुमचा जन्म बाया वाचवण्यासाठी झालेला आहे. पण त्यांना काय माहित हो पाप काय आणि पुण्य काय. बालवय होतं महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस हळूहळू वयाचे मोठे व्हायला लागले आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज राजगादीवरती बसले, राजगादीवरती बसल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एका कल्याणच्या सुभेदारावरती स्वारी केली. पूर्ण कल्याण प्रांत लुटला गेला आणि कल्याण प्रांत लुटून
ते सर्व सैन्य, तो लावा जमा, तो सोनं, ते माणिक मोती पैसा दाग दागिने घेऊन स्वराज्यामध्ये आले. ज्यावेळेस स्वराज्यामध्ये आले त्यावेळेस सर्व दाग दागिने असे ठेवले होते. एक सैनिक पुढे आला, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा पुढे आला आणि तो मावळा छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो की राजे, आम्ही तुमच्यासाठी एक नजराणा आणलेला आहे. एक नजराणा आणलेला आहे म्हटल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज म्हणले पेश किया जाय. नजराणा असा समोर ठेवला महाराज. नजराणा काय होता? छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर त्या एका सैनिकाने त्या कल्याणच्या सुभेदाराची सून उभी केली. कल्याणच्या सुभेदाराची सून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना कळाल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात? खामोश! अरे पराई नारी रकुमाई समान मानणारी आमची अवलाद आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी आमच्यावरती संस्कार केलेले आहेत. जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी आमच्यावरती संस्कार केलेले आहेत. आम्ही संतांच्या उपदेशातून आणि आई जिजाऊच्या संस्कारातून घडलेले आहेत. ही जशी आणली तशी आपली लेक जशी विदा करतो साडी चोळी देऊन, तशी या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी द्या आणि जशी आणली तशी पालखीत बसून आदराने तिथं नेऊन सोडा महाराज. हे कशामुळे घडलं? आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येक जण घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आज कुठलंही कार्य पूर्ण होत नाही. तुम्ही म्हणाल महाराज छत्रपती शिवाजी महाराज हा विषय काय कीर्तनात सांगायचा आहे का? पण एक गोष्ट सांगू दादा, छत्रपती शिवाजी महाराज झालेच नसते तर आपल्याला हे कीर्तन सुद्धा करता आलं नसतं. हे त्यांचे उपकार आहेत महाराज. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलं वारी, आता आळंदी ते पंढरपूर वारी चलती महाराज, त्या वारीला पहिलं प्रोटेक्शन जर कोण दिलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती हे संस्कार झाले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कल्याणच्या सुभेदाराची सून जशी आणली होती सैन्याने तशी बोळवण करून परत पाठवली महाराज. ही संस्कारातून घडलेलं रत्न आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बालपण नावाची संधी तर संस्कार नावाचं सोनं करा. तरुणपण नावाची संधी तर त्याग नावाचं सोनं करा. ह्या वारकरी संप्रदायाने नेहमी त्यागाला प्राधान्य दिलेलं आहे, भोगाला नाही महाराज. ही महाराष्ट्र ही भूमी त्याग प्रधान भूमी आहे, भोग प्रधान नाही महाराज. हा वारकरी संप्रदाय हा त्याग प्रधान संप्रदाय आहे, भोग प्रधान नाही. ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये त्याग केला ते इतिहासामध्ये अजरामर झाले. भगतसिंगांच्या जीवनामधील प्रसंग आहे. भगतसिंग एक वेळेस भगतसिंगांना पाहण्याकरता मामा पाहुणे आलते. तुम्ही म्हणाल महाराज अभंग न दिला आणि महाराज गेला काय की वड्याला, तसं नाही. की जीवन जगत असताना संतांची संगती का धरली पाहिजे आणि या देहाला आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे याच्याकरता सांगायला विठ्ठल विठ्ठल. बालपण नावाची संधी आहे तर संस्कार नावाचं सोनं केलं पाहिजे. तरुणपण नावाची संधी आहे तर त्याग नावाचं सोनं केलं पाहिजे महाराज. भगतसिंगांना पाहण्याकरता एकदा पाहुणे आले होते आजोबा महाराज. भगतसिंगांना पाहण्याकरता पाहुणे आले. भगतसिंगांच्या आईने भगतसिंगांच्या हातामध्ये पिशवी दिली आणि भगतला सांगितलं की हे भगत, बाजारामध्ये जा. 5 रुपयाची नोट दिली आणि भगतसिंगांना सांगितलं की बाजारामध्ये जाऊन याचा किराणा घेऊन ये. भगतसिंगांनी एका हातामध्ये ती पिशवी घेतली, एका हातामध्ये 5 रुपयाची नोट होती. भगतसिंग बाजारामध्ये तो किराणा आणण्याकरता जात होते. पण भगतसिंगांनी विचार केला, जर मी बाजारामध्ये गेलो आणि बाजारामध्ये जाऊन किराणा आणला तर घरी आलेले पाहुणे जेवतील आणि एकदा का ते पाहुणे जेवले की मला पसंत करतील आणि मला पसंत केलं की माझा विवाह होईल, माझं लग्न होईल. आणि एकदा का माझं लग्न झालं की मला बाईचं ऐकावं लागेल. भगतसिंग म्हणतात की मला बाईचं ऐकायचं नाही तर मला या माझ्या भारत माईचं ऐकायचं. भगतसिंगांच्या डोळ्यासमोर त्या काळामध्ये ज्वालियानवाला हत्याकांड झाला. ते चित्र भगतसिंगांच्या डोळ्यासमोर नाचत होतं महाराज. लाखो भारतवासियांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून मारलेले होते. चित्र भगतसिंगांच्या डोळ्यासमोर नाचत होतं. भगतसिंगांना माहित होतं की भारत देशाची माती ही प्रत्येक माझ्या भारतवासियाच्या रक्ताने माखलेली माती आहे आणि या मातीचा मला बदला घ्यायचा आहे. भगतसिंगांनी
विचार केला की मला बाईचं ऐकायचं नाही तर मला माझा भारत माईचं ऐकायचंय. भगतसिंगांनी ते हातामध्ये असलेली पिशवी बाजूला टाकली, 5 रुपयाची नोट आपल्या खिशामध्ये घातली आणि भगतसिंग धावत 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 स्वातंत्र्य सेनेमध्ये भरती झाले महाराज. आणि स्वातंत्र्य सेनेमध्ये भरती झाल्याच्या नंतर भगतसिंगांनी जीवनामध्ये एक कार्य असं केलं. ब्रिटिश राजवटीचा जो महल होता, ते ब्रिटिशांचं महल होतं जिथून त्यांचा कारभार चालायचा, त्या कारभारावरती, त्या महलावरती भगतसिंगांनी बॉम्ब टाकले महाराज. उद्ध्वस्त केलं ते सगळं ब्रिटिश अधिकाऱ्यांचं महल, उद्ध्वस्त केली ब्रिटिशशाही. आणि ज्यावेळेस इंग्रजांना सळो की पळो केलं, त्यावेळेस इंग्रजांनी, त्या ब्रिटिशांनी भगतसिंगांना अटक केली महाराज. आणि अटक करून लाहोरच्या कारागृहामध्ये टाकण्यात आलं. भगतसिंगांना ज्यावेळेस कारागृहामध्ये टाकलं होतं त्यावेळेस भगतसिंग 24 वर्षाचे होते. भगतसिंगांना त्या कोठडीमध्ये टाकलं. 2 दिवसावर फाशी आहे, 4 दिवसावर फाशी आहे, अशा बातम्या कानावर यायला लागल्या. आणि त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने शिक्षा सुनावली, 7 दिवसामध्ये भगतसिंगाला फाशी होणार आहे. भगतसिंगांच्या जे साथीदार आहेत त्यांना फाशी होणार आहे ही बातमी ज्यावेळेस भगतसिंगांना कळाली, त्यावेळेस भगतसिंग हसत हसत म्हणत होते, आता आपल्याला मातीसाठी जाण्याची वेळ आलेली आहे. भगतसिंगांना फाशी झाली 7 दिवसावर. तर भगतसिंगांना पाहण्याकरता त्यांची आई आली होती. भगतसिंगांना पाहण्याकरता आई आली. आई असं त्या जेलच्या बाहेर उभी आहे आणि भगतसिंगांना बोलत बोलत त्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या. भगतसिंगांना आई म्हणते की भगत, अरे बा, तुला 7 दिवसावरती फाशी होणार आहे. हे बातमी भगतसिंगांच्या आई म्हणते. असं ऐकल्याबरोबर भगतसिंगांच्या आईला भगतसिंग म्हणतात की मा, अरे ज्या वेळेस मला फाशी होईल त्यावेळेस तू माझं प्रेत नेण्याकरता यायचं नाहीस, तू मामाला पाठवून दे. अरे मा, तू जर माझं प्रेत न्यायला आलीस आणि हे अश्रूच्या धारा जर तुझ्या डोळ्याला लागल्या तर हे साले ब्रिटिश म्हणतील, अरे भगत की मा रो रही है. मा, मला या देशासाठी रडत रडत मरायचं नाही, तर मला या देशासाठी हसत हसत मरायचंय. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6वा दिवस उजळला. त्या दिवशी भगतसिंग त्या जेलमध्ये व्यायाम करत होते महाराज. व्यायाम करणारे भगतसिंग त्या जेलरने पाहिले आणि तो जेलर भगतसिंगांकडे आला आणि भगतला विचारते, भगत बेटा, तुला उद्या फाशी होणार आहे. आणि उद्या फाशी होणार आहे, तू आज व्यायाम करतोस दादा. अरे व्यायाम तर जगण्याकरता लागतो, शरीर तर जगण्याकरता लागतं. उद्या तुला फाशी होणार आहे. त्यावेळेस भगतसिंग काय म्हणतोय ऐका महाराज, एवढं उत्तर घरी घेऊन जा, त्याग किती महत्वाचा आहे. भगतसिंग म्हणते की साहेब, मला माहिती आहे उद्या मला फाशी होणार आहे, मला माहिती आहे उद्या मी मरणार आहे, पण ऐका ना साहेब, माझी आई रोज देवपूजा करते हो. मी माझ्या आई करता एका टोपलीमध्ये फुलं आणून देतो. पण ऐका जेलर साहेब, माझी आई ज्यावेळेस देवाची पूजा करते त्यावेळेस टोपलीमध्ये जे चांगले चांगले फुलं आहेत ना तेच देवाच्या चरणावरती अर्पण करते, आणि जे खराब फुलं आहेत ना ते टाकून देते. अहो, माझ्या आई करता देव मंदिरातला देव आहे, पण माझ्या करता माझी भारत माता देव आहे. मला असं कोम्याजून जायचं नाही, मला असं मोडलेलं होऊन जायचं नाही. मी व्यायाम करतोय साहेब, मला माझ्या भारत माते करता हसत हसत जायचंय, ताजं टवटवीत होऊन जायचंय, असं फुलून जायचंय. आणि त्या भगतसिंगांनी जीवनामध्ये त्याग केला महाराज, ते इतिहासामध्ये अजरामर झाले. विठ्ठला बालपण नावाची संधी आहे, तर त्याग नावाचं, संस्कार नावाचं सोनं केलं पाहिजे. तरुणपण नावाची संधी आहे, तर त्याग नावाचं सोनं केलं पाहिजे. आणि म्हातारपण नावाची संधी आहे, समाधानी राहिलं पाहिजे. ठेविले अनंत तैसेची राहावे आणि चित्ते असू द्यावे समाधान. म्हातारपण आहे तर समाधानी राहिलं पाहिजे. पण उलट आहे महाराज, म्हातारपणामध्ये लय नाद संसार करायचा माणसा, संसार करायचा नाद तरुणपणात नाही, म्हातारपणामध्ये. कधी कधी प्रसंग बघायला मिळतोय बाबा, एखाद्या ठिकाणी जर मुक्कामाला थांबलं, दिवसभर असं फिरून फिरून फिरायचं, 2 तासावरून पाय दुखतेत, हात दुखतेत, कंबर दुखते, आणि मुक्कामाला राहण्याचा वेळ यावा महाराज. एका ठिकाणी मुक्कामाला राहण्याचा वेळ आला. योग आल्याच्या नंतर असं गेलोत आम्ही,
गेल्या बरोबर महाराज दारापुढे गेलो की लगेच तिथे एक म्हातार बसले होते बाजूवर. कोण आहे? मी म्हणलं महाराज आहे. बर बर. मग कीर्तन करीत असताना मी म्हणलं नाही ऊस खुरपी. इथं कशाला आलात? मी म्हणलं ऊस खुरपायचे गुत्ते घेतलेत म्हणून आलोय. असं नमुने काय काय ठिकाणी मिळतात महाराज. पण म्हातारपण जे आहे ना ते समाधानामध्ये शोभून दिसतं. म्हातारपणामध्ये समाधानी राहिलं पाहिजे, शिकलं पाहिजे. म्हातारपणामध्ये समाधान नावाचं सोनं केलं पाहिजे. तक तक करायचं नाही बाबा, कधीच तक तक करायचं नाही. कसं आहे, इतक्या दिवस तक तक केली ती केली. ही म्हणायचं पोराला ही दर चावी कशाची? कपाटाची. सुटती का? नाही सुटत. ती चावी सुटत नाही म्हणून आपली गाठ फुटत नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात की हा देह नाशिवंत आहे. नाशिवंत देह आहे म्हणून बालपणामध्ये संस्कार करा, तरुणपणामध्ये त्याग करा आणि म्हातारपणामध्ये समाधानी राहा. संतांची संगती धरा आणि परमार्थाची तातडी करा. विठ्ठल विठ्ठल. संत संगतीला फार महत्व आहे महाराज. जीवनामध्ये एखाद्या वेळेस जर पंगत चुकली तर एखाद्या टायमाचं जेवण मिळायचं नाही. पण यदा कदाचित संगत चुकली तर आयुष्याची विसंगती व्हायला वेळ लागणार नाही. अरे विद्वान माणसं सुद्धा संगतीने बर्बाद झाले. कर्णासारखा ऐश्वर्य संपन्न माणूस, कर्ण काय सामान्य नव्हता महाराज. कर्णासारखा औदार्य संपन्न माणूस, पण मोठ्यांना सुद्धा कळलं नाही आपण कोणात बसलं पाहिजे. कर्ण जर यदा कदाचित पांडवांच्या बाजूने राहिला असता तर अजरामर झाला असता. कर्ण कौरवांच्या बाजूने राहिला म्हणून कर्णाचा विध्वंस झाला. विठ्ठल विठ्ठल संतांची संगती धरा, परमार्थाची तातडी करा आणि भवसिंधू तरुण जाण्याचा विचार अंतःकरणामध्ये ठेवा. महाराज म्हणतात की सत्तेच्या, संपत्तीच्या, अहंकाराच्या, पदाच्या, प्रतिष्ठेच्या, प्रसिद्धीच्या अहंकारामध्ये राहू नका. याचा धूर डोळ्यावरती ठेवू नका. लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार लोकीचा व्यवहार तुका म्हणे 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 लोकीचा व्यवहार. नका डोळे धुरे भरोनी राहो, नका डोळे धुरे भरोनी राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. नका डोळे धुरे भरोनी राहो, नका डोळे भरोनी राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ, आयुष्य खातो, आयुष्य खातो, आयुष्य खातो काळ. सावधान सावधान आयुष्य 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 खातो आयुष्य खातो आयुष्य खातो
आयुष्य घात काळ सावधान आयुष्य घात विठोबा रखवाजे हात वर करा हात वर करा हात वर करा महाराज म्हणतात तुका म्हणे हे लौकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू डोळ्यावरती धूर आल्यासारखा बसून राहू नका तुम्ही या जीवन जगत असताना क्षणोक्षणाला विचार करा संत संगती धरा परमार्थाची तातडी करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या जाता जाता एक सांगतो बाबा की कधीच बाबा जीवन जगत असताना कधीच कुणाचा तळतळाट घेऊ नका घेता आला तर एखाद्याचा आशीर्वाद घ्या पण तळतळाट कधीच कुणाचा घेऊ नका महाराज अरे औदार्य संपन्न करणं होता पण एका साधूच्या तळतळाटाने कर्णाचा सुद्धा सर्वनाश झाला एका ऋषीच्या शापाने पूर्ण भगवान कृष्ण कुळाचा वंश बुडाला महाराज एका द्रौपदीच्या शापाने पूर्ण कौरव कुळाचा नाश झाला म्हणून घेता आला तर कुणाचा आशीर्वाद घ्यावा नाहीतर कुणाचा कधीच तळतळाट घेऊ नये महाराज आमचे गुरुजी नेहमी एक वाक्य सांगायचे आपल्या खिशात पैशाचा खळखळाट असावा पण त्या पैसा मागे कुणाचा 1 रुपयाचा सुद्धा तळतळाट नसावा कारण की नाचणारा मोर आणि पैशाचा जोर जास्त दिवस टिकत नाही वेळ आली की पसारा आणि पिसारा गुंडाळावा लागतो महाराज शेवटी राख आणि माती याच्यातला फरक सुद्धा कळत नाही बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अपशब्द गेला असेल कुणाची भावना दुखवली असेल कुणाचा अंतकरण दुखवला असेल तेव्हा माझ्या पदरात टाका जाता जाता घेऊन जातो घरी घेऊन काय करून येऊन याला झटकून टाकतो इथं पुढे गेले आपण 3दा पाया पडतो बाबा काय बोलण्याच्या ओघामध्ये एखाद्या आता माणूस जन्माय बोलत बोलत चुका होत राहतात बोलताना जर काही चुकीचं बोललो असेल कुणाच्या भावना दुखवल्या असतील बघा पाया पडतो बाबा पाया पडतो नसलं बी माफ करायचं तुम्हाला काय करायचं ते करा आपला तुमचा काय बांधायला बांध नाही की हो
आज या परिवारानं या कीर्तन सेवेचं आयोजन केलं महाराज. यांना मनपूर्वक धन्यवाद देतो ज्यांच्या माध्यमातून या सेवेचा योग लागला. आमचे मामा श्री व्यंकट मामा यांनी फोन केला, आमचे सचिन भैया यादव यांनी फोन केला महाराज, आणि या सेवेचा योग प्राप्त झाला. उपस्थित गायन साथी करता आज महाराज इथं कसं असते प्रेम प्रीतीचे बांधले, आणि ते काही केल्या सुटे ना. कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी मोठा मांडव असते, त्याच्यामध्ये 5च पांडव असते, वाजवायला वादक नसते. पण इथं बघायला गेलं 3 वादक आहेत महाराज, गायक आहेत. आता आमचे राजभाऊ महाराज सुंदर पकवाज वादन तयार आहे महाराज, तयारीचं वादन आहे, गाणे सुंदर तयार आहे. बऱ्याच जणाला दोन्ही गोष्टी मिळत नाहीत बाबा कधीच. देव देताना सगळे एकालाच दिले तर बाकीच्यानी काय करायचं. आता कीर्तनकारानच पकवाज बी वाजवायचा, कीर्तनकारानच गायन बी करायचं, आणि कीर्तनकारानच कीर्तन बी करायचं. ह्यानी काय करायचं. म्हणून एक गोष्ट एकाला दिलेली आहे महाराज. आमचे राजभाऊ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा महाराज. अशोक महाराज, हरी महाराज आता आमचं का आम्ही लंगुटी आहोत महाराज. हरी महाराजांनी आम्ही सोबत होतो ताळंदीला. हरी महाराज माझ्या पुढी होते शिकायला, मी थोडा माग होतो, मी आगाव होतो. हरी महाराज मला सांभाळून न्यायचे महाराज. आमचे हरी महाराज सुंदर गायन साथी करता उपस्थित आहेत, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा महाराज. बाबा असतील ना आमचे सचिन महाराजाचे वडील, येणेकरी बाबा, किती नादर दिसायलेत बघा बरं येणेकरी बाबा. त्या येते फ्रेश एकदम. नाही तर काय ठिकाणी मी असंच म्हणलं बाबा, महाराज म्हणले महाराज ही इना घेऊन तुम्ही गावाकडे जा. मी म्हणलं बांधा माझ्या टकुऱ्याला. असं बऱ्याच ठिकाणी सुंदर विना घेऊन बाबा उपस्थित आहेत. सिस्टीम सुद्धा एक नंबर आहे महाराज आमच्या सचिनबाईच्या. एकदा टाळी वाजवा महाराज. साऊंड सिस्टीमच्या बाबतीमध्ये आज परिसरामध्ये टॉप 10 मध्ये जे साऊंड सिस्टीम आहेत त्याच्यामध्ये आमच्या सचिन दादाची साऊंड सिस्टीम आहे महाराज. कारण की गरिबीतून वरी आलेले रत्न नाही महाराज, सुंदर पकवाज वाजवतात, सुंदर अशी साऊंड सिस्टीम ऑपरेटिंग करतात महाराज. साऊंड सिस्टीम सांभाळणं हे कुणाचंही कर्तव्य नाही महाराज. साऊंड सिस्टीम सांभाळण्याकरता वाघाचं काळीज लागतं, वाघाचं. लाख 2-2 लाख रुपयाचा बारदाना आहे हा बारदाना. आणि वक्ता ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस सिस्टीमवाल्याला नाही त्या आवाजामध्ये बोलतो महाराज. त्याची सहन करण्याची कॅपॅसिटी बघा महाराज. ठरवलं तर तो सिस्टीमवाला म्हणू शकतो तू 5,000 रुपये घेऊन आला असतील, मी 50,000 रुपयाचा एक बॉक्स वापरतोय. सिस्टीम करता सुद्धा आमचे सचिन दादा उपस्थित आहेत. गाववालीच आहेत तुमचे, नामा म्हणे देवान घरच्या घरी शेवा. आणि विशेष करून महिला मंडळी करता टाळी वाजवा गडी. तुम्ही महिला मंडळी करता टाळी याचा करता वाजवा म्हणलं की हा टाइम त्यांचा मालिका पाहण्याचा असतो महाराज. त्या मालिकांचा त्याग करून त्या इथं उपस्थित आहेत म्हणून टाळी वाजवा म्हणलं. असो झालेली सेवा परमपूज्य माऊली दादा चाकरवाडीकर यांच्या कृपाशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न केला, ज्ञानोबा यांच्या कृपाशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या चरणावरती समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली अशोक महाराज तुका म्हणे लौकीच्या व्यवहारी, तुका म्हणे लौकीच्या व्यवहारी, तुका म्हणे लौकीच्या तुका म्हणे
म्हणे इह लोकीचा व्यवहारे तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे नका डोळे दूरा बरोली राहो नका डोळे दूरा बरोली राहो नातिवंत देह जाणार सकळ नातिवंत देह जाणार सकळ नका डोळे दूरे बनोनी राहो नका डोळे दूरे बनोनी राहो नातिवंत देह जाणार सकळ नातिवंत देह जाणार सकळ आयुष्य खात काळ सावधान आयुष्य खात काळ सावधान नातिवंत देह जाणार सकळ नातिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो आयुष्य आयुष्य खातो आयुष्य विठ्ठल जय जय विठ्ठल जय